हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत. बोटनेक ब्लाऊजचं कटिंग मी अगोदरच केलेलं होतं बघा. 7.5 त्याचा पूर्ण शोल्डर घेतलेलं होतं. गळा रुंदी 4 इंच घेतलेली होती. गळा उंची 4.5 इंच अशी घेतलेली होती मी. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते. 4 इंच उंची आणि 4 इंच रुंदी आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला जितकं आपल्याला उंचीला खाली सोडायची पट्टी कमराची तेवढी सोडायची आणि जितकं तुम्हाला गळा ड्रॉ करायचा आहे तेवढं करायचं. आता इथं मी माझ्या अंदाजे केलं आहे, कारण खूप छोटं माप होतं. त्याच्यासाठी जर मोठं असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि पट्टीसुद्धा इथं खाली जास्त घ्या. पण आधी इथं थोडेसे बाहीचे काठ उरलेले होते. ह्याला एक साईडनीच काठ होते पण बाहीला होते आणि गेले ते. आणि ह्याच्यावरती स्टोन होते तर म्हटलं ठीक, दिसायलाही छान दिसेल मागं, तर मग तशीच काहीतरी डिझाईन करावी. तर मग मी इथं अशा पद्धतीने केली. तर मग मी इथं कट करून घेतलं आहे ते आता समोरचं आणि मधलंसुद्धा वरचंसुद्धा गळा आणि बॅकनेकची डिझाईनसुद्धा. तर बघा अशा शेपमध्ये मी कट केले. आता हे पूर्ण आपल्याला पलटून घेण्यासाठी ह्याला टिप फिनिशिंग द्यायचं आहे अगोदर. तर बघा अशा पद्धतीने पहिलं आपल्याला ह्याला फक्त ते जे आपण मंदिर आकार घेतलेला आहे ना, फक्त तेवढाच घ्यायचं आहे अगोदर आपल्याला अशा पद्धतीने बघा. आणि सगळीकडून टिप मारून घ्यायची आणि टिप बाहेर सुई काढायची आपल्याला लगेचच. त्यानंतर थोडासा कट मारायचा कात्रीने, तेवढाच कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता कट केल्याच्या नंतर थोडे नॉचेस मारायचे, जेणेकरून पलटी पण छान असं फिनिशिंगमध्ये होतं. आणि जे 3 कोण असतात ना त्याला तर मारायचेच थोडे कट, कारण ते व्यवस्थित पलटी होतं आणि त्याचे कोण वगैरे व्यवस्थित निघतात. तर बघा अशा पद्धतीने हे आता आपलं पलटी झालेलं आहे. आता याला आपण दाबटीप देणार आहोत वरतून फिनिशिंगसाठी. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पलटी करून घ्यायची कोणं वगैरे आणि दाबटीप देऊन घ्यायची. आता मी इथं व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेते. गुड्या वगैरे कुठं पडल्या नाही पाहिजे बघा. एकदम छान पद्धतीने आपलं दिसतंय, कुठंच काही दिसत नाही गुढी वगैरे. आता इथं आपल्याला काय करायचे, वरचा गळासुद्धा आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचा आहे. तसंच आपल्याला साईडनी सुद्धा सगळं जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा. आता एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचं, गळ्याचं कट करून घ्यायचं, मुंड्याचं, साईड पॅटर्नचं. हे अशा पद्धतीने सगळं कटिंग करून घ्यायचं आणि आता हे आपलं तयार आहे. आता वरी काय करायचं, आपल्याला फिनिशिंग द्यायचं. आता इथं पट्टी लावून आपल्याला गोळ्याला डायरेक्ट आतमध्ये घालून सुद्धा तुम्ही फिनिशिंग देऊ शकता. पण इथं मी पायपिंग केली आणि त्याच्यावर नंतर लेस पण लावली, कारण छान दिसत होती. तर पुढं दाखवते मी तुम्हाला. तर अगोदर पायपिंग करून घ्या. जर तुम्हाला अशीच ठेवायची असेल पायपिंग तर तेही छान दिसते. इथं मी अगोदर पायपिंग करून घेतली बघा. अशा पद्धतीने पायपिंग करून झालेली आहे. सिंपल नाजूकमध्ये पायपिंग केली मी. तर बघा अशा पद्धतीने. आणि आता हे काठ आहेत ना, हे काठ आपल्याला इथं लावायचे. त्याच्यासाठी हे काठांना डबल फोल्ड करून घ्यायचे. त्याचे 4 पण कोण आहेत ना ते फोल्ड करून घ्यायचे. पण मी बघत होते कशी डिझाईन छान दिसेल, पण त्याला काठ 4 फोल्डमध्ये केलं तरच छान दिसेल. पण त्या अगोदर म्हटलं बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया. ते काठ जोडायच्या आधी बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया आपण. तर इथं मी दोन्ही पण साईजचे, दोन्ही पण मापाचे 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची टक्स टाकून घेतले. आणि त्यानंतर हे जे आपल्याला काठ लावायचे त्यालासुद्धा दोन्ही साईडनी फोल्ड केलं आणि एका साईडनी टिप देताच फोल्ड करणार आहे, कारण त्याचा थोडासा कपडा कमी आहे 2 साईडनी. तर बघा अशा पद्धतीने. आता इथं ह्याला स्टोन पण आहेत, तर पण त्या स्टोनवरून मशीन चालवते. हळूहळू चालवायची. जिथं स्टोन नाही तिथे आपल्याला सुई घालायची हळूहळू. आणि त्यानंतर परत एक साईडनी पण डबल फोल्ड करून घ्यायचे. दुसऱ्या साईडनी, खालच्या साईडनी सुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचे. त्याला आता भरपूर स्टोन आहेत, तर एक स्टोन मी काढून घेतले, कारण मशीन खाली सुई खाली जर आलं तर सुई जाते आणि सेटिंगला सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात. आता स्टोनचे ब्लाऊज शिवायचे म्हटल्यावर खूप मोठा रिस्क आहे, तर आपल्याला थोडं हळूहळू शिवावे लागतात. तर बघा अशा पद्धतीने. आता ह्याला काटाला सुद्धा ह्याच्या बाईच्या भरपूर असे स्टोन होते या ब्लाऊजच्या. मी पुढे तुम्हाला दाखवते आणि ते पण मी कसे काढलेत ना ते एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अगोदर आपण हे सगळं फिनिशिंगमध्ये छान असं जोडून घ्यायचं आहे बघा. ओके, छान दिसतंय बघा आता.
आता आपल्याला इथं ह्याला अजून चांगलं दिसण्यासाठी काय करायचे तर बघा, आता मी इथं लेस लावणार आहे. इथं आता तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता. इथं तुमच्याकडं स्टोन वगैरे लेस असेल तर खूपच छान, पण इथं माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती. तर मग मी ही अशी गोल्डन लेस लावली होती, कारण ह्याला गोल्डन डिझाईन आहे साडीमध्ये थोडी थोडी, आणि गोल्डनचे स्टोन पण आहेत. तर म्हटलं मग गोल्डन लेस दिसेल छान, मग थोडीशी लावून घेतली. त्याला डबल टिप वगैरे दिली. आणि त्यानंतर इथं गळ्याला पण पायपिंग तिथं केली होती, पण मला वाटलं लेस लावली तर अजूनही छान दिसेल. तर मग मी त्यालासुद्धा तिथं लेस लावून घेतली. आणि अशी फिनिशिंगमध्ये, अगोदर जर पायपिंग नसती केली, लेसच लावली असती, म्हणजे पायपिंग न करता मध्ये फोल्ड करून कपडा घालून वरतून लेस लावली असती तरी छान दिसलं असतं. पण मी पायपिंग केली होती कारण मला वाटलं छान दिसेल, पण म्हटलं चला अजून काहीतरी वेगळं छान दिसायसारखं. तर मग हे असं छान दिसत होतं. तर मग वरतून पण लेस लावली आणि हे अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे. पण ह्याला अजून काय करायचं आहे आपल्याला, ते करता येईल ते बघते मी. तर बघा, आता इथं कणी आपल्याला इथं मंदिराचा कोण आहे ना, तिथं आपण एकही लटकन लावू शकतो. जे घोशाचे मिळतात ते पण आता सध्या नव्हते माझ्याकडे अवेलेबल. मग म्हटलं जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं डिझाईन करावं. तर मग आता मी इथं त्याला लटकन बनवणार आहे. एकदम मध्ये मोठा बनवायचा, त्याच्यानंतर एक छोटा, त्याच्यानंतर एक छोटा, आणि त्याच्यानंतर एक छोटा, असे भरपूर असे जिथे तेवढे कोण दिसेल तेवढं मी लटकन बनवणार आहे. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत. आता हे लटकन कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीने आहेत. आरीवर्क लटकन ह्याला म्हणतात, कारण जे ब्लाऊज आरीवर्क वगैरे आपण करतो ना, तर त्याच्यामध्येच हे लटकन बनवले जातात. बाहीला त्याला अशा पद्धतीने बनवले जातात. तर मग मी तसेच लटकन मी इथं बनवणार आहे. डिझाईनमध्ये सुद्धा हे लटकन बनवतात. तर आता बघा, हे तर मी एक बनवून घेतले. आता मी दुसरं कसं बनवते ते तुम्हाला दाखवते. आता मी तर सुई आतमधून घालते, वरी काढते सुई, आणि परत एकदा घालून खालून घेते. ओके. त्याच्यानंतर हे आपल्याला जितके मणी वळून घ्यायचे, तुम्हाला जितकं लांबीचं कमी जास्त करायचं आहे तेवढं. अगोदरच्या ह्याच्यात 15 वळले होते मी, नंतरच्या ह्याच्यात 12च वळले. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने कडीत वळून घ्यायचे. कडीत वळून घेतले, जे खालचं लटकन आहे ना मोठं, त्याला कडी असते, त्याला कडीमध्ये वळून घ्यायचं आणि परत त्या दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर वरती काढायची. तर अशा पद्धतीने, आणि त्याला अशी गाठण देऊन घ्यायची, जेणेकरून ते निसटणार नाही. बघा, आता दुसरी साईडने सुद्धा मी तसंच करते, पण इथं मी खालीवरी बनवणार आहे. जर एक सेम बनवायची असले तुम्हाला एकसारखी, तर एकसारखे मणी घालायचे, जेणेकरून ते एक लेवलमध्ये येतात. पण इथं खालीवरी बनवणार आहे मी, कारण ते कोणानुसार ते छान दिसेल डिझाईन म्हणून. आता इथं बघा, मी इथं मणी घेतलेत, मणी वळून घेतलेत अशा पद्धतीने. आता इथं ह्याला कडी आहे, ह्या लटकनला दाखवते मी तुम्हाला. बघा, एक मिनिट. बघा, ही कडी आहे, कडी वळून घेतली, परत हे ह्याच्यामधून सुई घालायची. कळलं? अशा पद्धतीने आपल्याला सुई घालून डबल वरती जायचे आणि गाठण द्यायची. मण्यातून सुई घालायची आपल्याला परत. ओके. आता परत एकदा दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने. बघा, आता मी हे बाकीचे सगळे बनवून घेते आणि मग दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. इथं मी 7 लटकन बनवलेले आहेत, इकून 3, इकून 3 आणि मध्ये 1. पण हे मी खालीवरी लेअरमध्ये बनवलेले आहेत. इकडून पण लेअर खालीपर्यंत येतं आणि तिकडून पण लेअर खालीपर्यंत येतो. तर असं लूक पण सुंदर दिसायला दिसतं, कारण ते थोडासा मंदिर शेपमध्ये आकार आहे ना, तर छान दिसतं तसं लटकन बनवले तर मी तसे बनवलेले होते लटकन. तर आता तुम्हाला बाहीला वगैरे किंवा तुम्हाला वरतून जरी एकसारखे बनवायचे असतील तरीसुद्धा खूप छान दिसतात हे लटकन. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही, आता हे लटकनचं फॅशन चाललेलं आहे, आरीवर्क लटकन म्हणतात याला. तर मग आता मी ते बनवून घेतले आणि ही सुंदर अशी डिझाईन तयार झाली. पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलं, त्याला बाही, पुढचा पॅटर्न वगैरे सगळं जोडून घेतले. तर तुम्हाला आता परत एकदा ब्लाऊज दाखवते. सुंदर असा लूक आलेला आहे ब्लाऊजला, आणि पूर्ण असं वाटतंय की इतकं छान लूक देतं आहे हे ब्लाऊज. खूप सुंदर दिसतंय. आणि साखरपुड्याची साडी पूर्ण डिझायनर साडी होती, तर त्याला बोटनेक डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे. तुम्हाला मी साडी पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर ही अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते बघा. तर तुम्हाला परत साडी पण दाखवते. आणि हे बघा, ह्याला बाहीला सुद्धा
अशा पद्धतीने खूप सुंदर असं पप केलेले आहेत खांद्यावरती आणि फ्रंट साईडनी प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि बॅक साईडनी बोटनेक ब्लाऊज आहे. फ्रंट साईडनी प्रिन्स डीप नेकमध्ये केलेला आहे. बाहीला सुद्धा अशी छान अशी लटकन लेस लावून घेतलेली आहे मी आणि ह्या लटकन लेसला नंतर मी थोडंसं हाताने पण त्याला फिनिशिंग देणार आहे. आणि बघा अशा पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमधून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.